श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 3 जुलै वार शुक्रवार आणि या दिवशी आली आहे ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी. प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येते, पण त्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं महत्त्व हे देखील खूप वेगवेगळं असतं. एक कृष्ण पक्षात येत असते तर दुसरी शुक्ल पक्षात येत असते आणि त्या प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे. तर ज्येष्ठ महिन्यात आलेली ही संकष्ट चतुर्थी कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी या नावानं ओळखली जाते. या चतुर्थीची सुरुवात ही 3 जुलै 2026 वार शुक्रवार या दिवशी सकाळी 11:20 होणार आहे आणि समाप्ती ही 4 जुलैला 2026 वार शनिवार दुपारी 12:39 होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे संकष्ट चतुर्थीचं व्रत 3 जुलै 2026 वार शुक्रवार या दिवशी करायचं आहे. आपल्या धार्मिक शास्त्रात किंवा धार्मिक दृष्टीनुसार संकष्ट चतुर्थीला खूप मोठं महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थी याचा अर्थ असा होतो की बघा, संकट दूर करणारी. संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि जो पण व्यक्ती हे संकष्ट चतुर्थीचं व्रत अगदी श्रद्धेनं मनोभावे करत असतो तर त्या व्यक्तीवर येणारं प्रत्येक संकट विघ्न गणपती बाप्पा हे दूर करत असतात. गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे देवता आहेत. त्यासोबतच विघ्नहर्ता म्हणून सुद्धा ओळखले जात असतात आणि ते आपल्या भक्तांवर येणारं प्रत्येक संकट विघ्न हे तारत असतात. आणि म्हणूनच अशा या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आईनं आपल्या मुलांसाठी करा असा 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय. यामुळं आपल्या मुलांना सर्व कामात यश मिळेल, आपल्या पतीची प्रगती होईल, मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल, मुलांवर येणारं प्रत्येक विघ्न संकट हे गणपती बाप्पा दूर करतील. तर 11 लवंगांचा हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची योग्य ती माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, या शुक्रवारच्या दिवशी हा उपाय कोणी करावा, तर प्रत्येक आई आपल्या अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत मुलांसाठी मुलांची प्रगती व्हावी यासाठी हा उपाय करू शकते. तर या शुक्रवारच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्नान केल्यानंतरनं आपल्याला नित्य देवपूजा करायला घ्यायची आहे. त्या अगोदर बघा, आपल्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतरनं ते तीर्थ असणार आहे तर ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. आपल्या घरामध्ये आपण जिथे पण पिण्याचं जे पाणी असतं ते ठेवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हे राहिलेलं तीर्थ टाकायचं आहे. त्यानंतरनं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध त्यासोबतच दुर्वा गुळखोबऱ्याचा नैवेद्य एक जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं आहे. आणि नंतरनच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. अगदीच दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फुलासहित असणाऱ्या 11 अखंड लवंगा लागणार आहेत. ज्या फुलासहित असतात त्या लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या किंवा फुटलेल्या अशा घेऊ नयेत. आता देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतरनच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे. या 11 लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि 11 वेळेस गणपती अथर्वशेषमचं पठण करायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे. त्यासोबतच संकटनाशक जे स्तोत्र आहे तर त्याचं देखील पठण करायचं आहे. आता गणपती अथर्वशेषमचं 11 वेळेस पठण केल्यानंतरनं शेवटी आपल्याला त्याची फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे. आणि नंतरनं या ज्या लवंगा आहेत तर त्या
एका वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्या डब्बीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यातील एक लवंग जे आहे तर ते आपल्या मुलांना आपल्याला खायला द्यायचे आहे. तर अशा पद्धतीनं हा 11 लवंगांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता ही एक लवंग आपण मुलांना खायला दिल्यानंतरनं 10 लवंगा त्यामध्ये शिल्लक राहणार आहेत. तर प्रत्येक दिवशी सलग 10 दिवस ही जी एक लवंग करून आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे, फलश्रुती म्हणायची आहे. त्यासोबतच गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे 1 वेळेस आणि नंतरनं ही लवंग आपल्या मुलाला आपल्याला खायला द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सलग 10 दिवस ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. ही सेवा गणपती बाप्पांची जी आहे तर ती सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते. तर अशा पद्धतीनं प्रत्येक मुलासाठी आपल्याला वेगवेगळ्या, समजा तुम्हाला 2 मुलं असतील किंवा एक मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि सेम अशाच पद्धतीनं दोन्ही मुलांसाठी आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. गणपती बाप्पांना अगदी मनोभावे श्रद्धेनं नमस्कार करायचा आहे. तुमच्या ज्या पण अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीमध्ये काही अडथळे निर्माण होत असतील किंवा केलेला अभ्यास तुमच्या मुलांच्या लक्षामध्ये राहत नसेल तर अशा ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण की गणपती बाप्पा हे ज्ञानाचे, बुद्धीचे देवता आहेत आणि जी पण व्यक्ती अगदी श्रद्धेने मनोभावे हे व्रत करते, गणपती बाप्पांची सेवा करते तर त्या व्यक्तीच्या मुलांवरती येणारं प्रत्येक संकट जे आहे तर ते गणपती बाप्पा हे नक्कीच दूर करत असतात. आणि म्हणूनच अशा पद्धतीनं आपल्याला हा 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या शुक्रवारी 3 जुलैच्या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे. ही सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी असणार आहे कारण की कृष्ण पिंगल या नावानं ही संकष्ट चतुर्थी जी आहे तर ती ओळखली जात असते आणि ही ज्येष्ठ महिन्यात आलेली संकष्ट चतुर्थी आहे पहिलीच. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून आपल्या मुलांसाठी हा एक छोटासा उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला नक्कीच बदल झालेला पाहायला मिळेल. काही घरामध्ये बघा मुलं चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात किंवा काही मुलांना नजर लागणे किंवा दृष्ट लागणे अशा काही बाहेरील बाधा असतील तर त्या देखील दूर होत असतात. मुलांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा हा कमी होत असतो. मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्की करायचा आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.